आज विरोधकांनी म्हणजे संजय राऊतांसह मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आणि 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणार आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊन दस दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार राऊतांची माहिती। पूर्वी भावनबंदी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। शिवसेनेचं यश पाहून काहींच्या सारखं पोटात दुखतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रात विरोधकांची लढाई। मतदार यादीतील 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा। संजय राऊतांचं वक्तव्य, थेट अमित शहांना आव्हान। 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंची मागणी। तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना निर्देश। राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचा आसाममधील जुना व्हिडिओ दाखवला। निवडणूक आयोगावर मुख्यमंत्री असताना मोदींनी गंभीर आरोप केले होते, तर मोदी जे सांगत होते तेच मीही सांगतोय, राज ठाकरेंचा हल्ला। गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा तुम्हालाही वरवंट्याखाली घेतलं जाईल। भाजपवर टीका करताना राज ठाकरेंचा मराठी जनतेला सूचक इशारा। महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये 96 लाख खोटे मतदार, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल। तर तुम्ही मत द्या अथवा नका देऊ, मॅच फिक्सिंग आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही, कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात। तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा, संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे म्हणणं कितपत योग्य, सुधीर मुनगंटीवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा।